KNH News 24. श्रीरामपुरात संघाच्या पथसंचलनाला मुस्लिम बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, एकोप्याचे अनोखे दर्शन. श्रीरामपूर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला 100 वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने दसरा सणाचे औचित्य साधून श्रीरामपूर शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे शिस्तबद्ध पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले। विशेष म्हणजे या पथसंचलनाला शहरातील मुस्लिम बांधवांनी पुष्पवृष्टी करून भरभरून प्रतिसाद दिला। आजच्या काळात अनेक ठिकाणी जातीयतेचे विष पसरवले जात असताना श्रीरामपूर तालुका मात्र या प्रवृत्तीला अपवाद ठरत असून येथे हिंदू मुस्लिम एकोप्याचे सुंदर दर्शन घडत आहे। श्रीरामपूर शहरातील जामा मस्जिद परिसरात पथसंचलन पोहोचताच मुस्लिम बांधव दुतर्फा उभे राहिले व स्वयंसेवकांवर पुष्पवृष्टी केली। या दृश्याने उपस्थित सर्व नागरिक भारावून गेले। मौलाना शहर काजी अकबर अली, अहमद भाई जागीरदार, रियाज पठाण, माजी नगरसेवक मुख्तार शाह तसेच शहरातील प्रतिष्ठित मुस्लिम बांधवांच्या वतीने हा पुष्पवर्षाव करण्यात आला। अशा प्रकारचा सलोख्याचा आणि सौहार्दाचा संदेश देणारा हा उपक्रम श्रीरामपूरच्या सामाजिक संस्कृतीचे प्रतीक ठरला आहे। यापूर्वीही श्रीरामपूर तालुक्यातील मुस्लिम समाजाने एकतेचा आदर्श घालून दिला आहे। अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिर उभारणीसाठी बेलापूर येथील मुस्लिम बांधवांनी सर्वप्रथम 51,000 रुपयांचा निधी मंदिराचे कोषाध्यक्ष महंत गोविंददेव गिरी महाराज यांच्याकडे सुपूर्द केला होता। तसेच 2 वर्षांपूर्वी बकरी ईद व आषाढी एकादशी एकाच दिवशी आल्याने एकादशीच्या पवित्रतेचा सन्मान राखत मुस्लिम बांधवांनी बकरी ईद 2 दिवसानंतर साजरी करण्याचा निर्णय घेतला होता। अलीकडेच गणेशोत्सव आणि मोहम्मद पैगंबर जयंती एकाच वेळी आल्यावरही मुस्लिम बांधवांनी सौहार्द जपण्यासाठी आपली मिरवणूक गणेश विसर्जनानंतर काढण्याचा निर्णय घेतला होता। या सर्व उदाहरणांमुळे श्रीरामपूर तालुका एकोप्याचा, परस्पर सन्मानाचा आणि शांततेचा आदर्श म्हणून पुढे येत आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनावेळी झालेल्या पुष्पवृष्टीने पुन्हा एकदा हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश दिला आहे। KNH न्यूज 24 साठी राजेंद्र सूर्यवंशी, श्रीरामपूर। जोर से आज RSFचं जे पथसंचलन आहे ते श्रीरामपूर शहरामध्ये पहिल्यांदाच आपल्या स्टेडियमपासनं सय्यदबाबा दशमेश चौक, सय्यदबाबा चौक, मौलाना आझाद चौक आणि सय्यदबाबा चौक या ठिकाणून गेलेला आहे। आणि गेल्या काही दिवसामध्ये सरसंघचालक माननीय मोहनजी भागवत यांनी मुस्लिम समाजाच्या धर्मगुरूंची बैठक घेऊन एक शब्द दिलेला आहे की या देशामध्ये इस्लाम होता, इस्लाम आहे आणि यापुढे इस्लाम राहणारच आहे। एवढी सकारात्मक भूमिका ज्यावेळेला संघचालकांची असते त्यावेळेला समाज म्हणून आमचं उत्तरदायित्व आहे की या ठिकाणून त्यांची रॅली शांततेने जात असताना आम्ही सुद्धा फुलाचा वर्षाव करून त्या संचलनाचं स्वागत केलेलं आहे आणि आमची सकारात्मक भूमिका आहे।